नमस्कार, मनीषाज रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भगरीची उपवासाची खीर। चला तर मग बनवूयात उपवासाची खीर। त्यासाठी घेतलेले आहे आपण अर्धी वाटी भगर, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आपण मिक्सरमधून बारीक करून, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, तूप, वेलदोड्याची पूड आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तूप वितळले, आता यामध्ये आपण टाकणार आहोत भगर। भगर आपल्याला व्यवस्थित एकसारखी भाजून घ्यायची आहे। भगर आपल्याला मंद आचेवरती 1-2 मिनिट भाजून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया आणि हे पण भाजून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि साखर घालूया। साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। हे बघा, असं पाणी घातलेलं आहे मी। आता याला 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत खोबरं आणि वेलदोड्याची पूड। याला हलवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। दूध तुम्हाला कसं पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे टाकू शकता। दहा मिनिटं आपल्याला यामध्ये भगर चांगली शिजवून घ्यायची आहे। झाकण लावायचं नाहीये, 10 मिनिटं अशीच शिजवून घ्यायची आहे। 15 मिनिटं झालेले आहेत। आपली खीर व्यवस्थित तयार झालेली आहे, भगर चांगली शिजलेली आहे। तर आपली ही खीर आता बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझ्या उपवासाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।